महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योगपती तथा समाजसेवक सुजित उर्फ चाचू सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त एस फाउंडेशनच्या माध्यमातून नसीम खान व मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। स्वातंत्र्य दिन आणि सुजित सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त दास अकॅडमी व मित्र परिवाराच्या सहकार्याने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना एस फाउंडेशनच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच ऐरोली सेक्टर 4 येथील यमाई देवी सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना जेवणाचे वाटप करण्यात आले। घणसोली येथील दर्ग्यात जाऊन सुजित सुतार यांच्या वतीने चादर चढवून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला। ऐरोली येथे सुजित सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त एस फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या चाहत्यांनी व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुजित सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला सुजित तात्या पाटील, अन्नू आंग्रे, बाळा मुलियार, भूषण तरे, निशांत पाटील, सारिक शेख, बारिक शेख, गजानन म्हात्रे, डॉक्टर धनोज गपाट, देवेंद्र मढवी, निलेश बाणखिले, नसीम खान यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। दिवसभर राबवण्यात आलेल्या या विविध सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातून सुजित सुतार चाचू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। वाढदिवस केवळ उत्सव न ठेवता तो सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा केल्याबद्दल त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे। पहिला तर सगळ्या नागरिकांना माझ्यातर्फे स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझा वाढदिवस माझे मित्र सगळे आहेत, पण माझा वाढदिवस हर वर्षी मनवतात आणि मी हर वर्षी इकडे पण येतो आणि मंदिरांमध्ये पण जातो। मला म्हणजे जात वगैरे हे सगळं मी बघत नाही, माझे मित्र जिथं बोलतात तिकडे जातो। युवकांना मी पहिलाच सांगितलं होतं की माझे जे होल्डिंग वगैरे लावतात ते लावू नका, त्याच पैशाने गरीब लोकांना जे काय असेल ते फ्रूट फळ काय असेल ते द्या, फालतू म्हणजे पैसे खर्च करू नका। आणि होल्डिंग वगैरे लावून ते विद्रूप होईल असं ते काय करू नका। सर्वांनी दर्गा दे जात धर्म न पाळता सर्वांनी, कोणी मुसलमान लोक असतील त्यांनी मंदिराला डोनेशन दिलं पाहिजे, हिंदू असतील त्यांनी दर्ग्याला डोनेशन दिले पाहिजे, केलं पाहिजे। युवकांनी सक्रिय राहावं, समाजकार्य, गोरगरिबांना दान धर्म करावं, जे जे ते सांगतात ते मी ते करत। हर वर्ष असतं चाचू की तरफ से, हर उर्स में इसमें सब हर साल रहता है उनकी तरफ से, उनके फाउंडेशन की तरफ से हर साल हमारे को इधर हेल्प मिलता है, उर्स में मिलता है, अन्य वाटप में मिलता है, हर चीज में मिलता है सपोर्ट हमारे को चाचू की तरफ से। माझ्यातर्फे व माझ्या फाउंडेशन तर्फे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मला लहान पोरांचा खूप अभिमान आहे। एक तर माझे बर्थडे मुले त्यांनी रॅली काढलेली आहे आणि आज दिवस देखील चांगला आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे ते ठाण्याचे लोकप्रिय युवकांची ताकद, नवी मुंबईची शान, ऐरोलीची जान, ऐरोलीच्या गावातील युवकांची ताकद आणि आमच्या सर्वांचा जिव्हाळा ज्यांच्यावर जुळलेला आहे असे आमचे सर्वांचे सन्माननीय सुजित सुतार उर्फ चाचू। मी तुमच्या वाढदिवसाबद्दल एवढंच बोलू शकतो की देव आपल्याला गणपतीची सिद्धी देव, चाणक्याची बुद्धी देव, शारदेचं ज्ञान देव, कर्णाचं दान देव, त्याचप्रमाणे आपल्याला भीष्माचं वचन आणि प्रभू रामाची मर्यादा आणि श्री हनुमंताची ताकद मिळो। आजच्या वाढदिवसानिमित्त आणखीन एक बोलू शकतो की चाचू, माणसाने, लोक म्हणतात का माणसाचा स्वभाव सोन्यासारखा असावा, मी म्हणतो माणसाचा स्वभाव सोन्यासारखा नसावा। माणसाने व्हायचंच झालं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत राहावं त्याचं सोनं करावं, असे आमचे परिसारखे चाचू, ज्याच्या संगतीत आल्यानंतर आमचं लोखंडाचं सुद्धा सोनं होतं। आमच्या ऐरोलीचं खरंच युवकांची ताकद वाढते असे आमचे चाचू आज या गावामध्ये आज लोकप्रिय या नवी मुंबईचा एक आवाज आहे आणि त्यांच्या नावातच एक वजन आहे असे आमचे सर्वांना आवडणारे, मनामध्ये राज्य करणारे आमचे चाचू। आज त्यांचा वाढदिवस आहे, आज त्यांचा उत्सव मूर्ती वाढदिवसाचा कार्यक्रम युवकांची
आज आपण लोकप्रियता पाहिलीच असेल का भरपूर युवक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. निश्चितच चाचूनी खूप चांगलं काम केलं असेल म्हणून लोकांच्या मनामध्ये युवकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतं. आज थोड्याच वेळापूर्वी फटाक्यांची आतिषबाजी झाली. म्हणजे हे आतिषबाजी जे फटाकडे आणले हे सुद्धा त्यांच्या चाहत्याने आणलेले आहेत आणि एखादा हिरोला सुद्धा लाजवतील एवढे देखणे आमचे चाचू. एक सुपर हिरो, आम्ही नेहमी बोलतो एक सुपर हिरो दिसताना एखाद्या हिरोला सुद्धा लाजवतील एवढ्या सुपर हिरो दिसणारा आमचा चाचू. आम्ही जीवापार त्यांच्यावर प्रेम करतो. चाचू भी आजच्या दिवसाला एवढंच बोलेन, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. सबसे हिंदुस्तान का सबसे बड़ा त्योहार समझो 15 अगस्त है, क्योंकि आज के दिन हम लोग आजाद हुए थे और आज ही के दिन हमारे बड़े भाई चाचू का जन्मदिन है. जैसे कि हम लोगों के लिए ये एक फंक्शन की तरह होता है. हम लोग आज के दिन बहुत से गरीब लोगों को खाना खिलाते हैं, जितनी हो सके हेल्प करते हैं हम लोग. और आज ही के दिन एसएस फाउंडेशन के ऑफिस का ओपनिंग चाचू के हाथों से ही हुआ है. और अभी आज यही कहना चाहूंगा कि एसएस फाउंडेशन के माध्यम से जो भी मजबूर है, जो परेशान है, उसके हेल्प करने की कोशिश हम लोग करेंगे. एसएस फाउंडेशन की तरफ से जो भी जैसे कोई मजबूर है, परेशान है, उसके हेल्प के लिए हम लोग हमेशा खड़े रहेंगे एसएस फाउंडेशन की तरफ से. और जैसे कि आज सुबह बच्चों ने स्केटिंग की रैली निकाली थी, जिसमें चाचू ने बच्चों को एसएस फाउंडेशन के माध्यम से ट्रॉफी दिया है. और उनको ये भी चाचू ने वादा किया है स्पोर्ट्स से लेकर जो भी आगे कुछ भी हेल्प रहेगा तो एसएस फाउंडेशन हमेशा उनके लिए पीछे खड़ा मिलेगा. और एसएस फाउंडेशन का ओपनिंग करने का मतलब यही है कि इससे लोगों की मदद की जा सके और ये हम लोग करेंगे. या ठाणे जिल्ह्यातच नव्हे, या ऐरोली गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं ज्यांचा नावाचा एक प्रकारचा एक युवकांमध्ये जल्लोष म्हणा किंवा दरारा म्हणा ही व्यक्तिमत्व आहे सुजितजी सुतार साहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाण्यामध्ये त्यांनी सकाळपासून जे लोकोपयोगी जे उपक्रम राबवलेत त्या गौशाल्यामध्ये गायींना चारा देण्यापासून तर जे या समाजातील वंचित काही मुलं असतील त्यांना शिक्षणोपयोगी वस्तू, शालेय उपयोगी वस्तू देण्याचा त्यांचा जो मानस त्यांनी जो सकाळपासून जो केलाय आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम करून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलाय. आणि अत्यंत साधेपणाने कुठलाही बडेजाव खर्च न करता जो लागणारा खर्च आहे तो खरोखर गरजू आणि या समाजाचा जो वंचित घटक आहे त्याच्यापर्यंत पोहोचावा अशी मानसिकता ठेवून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. मी त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसंच मी माझ्याबरोबर असलेले अनुजी आंग्रे त्यांच्या आमच्या ताई गौरीताई अनु आंग्रे नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि आमच्या पक्षातर्फे शिवसेना सगळ्यांच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आणि येणाऱ्या वर्षामध्ये देखील आपण अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत आपलं उंच भरारी घेत आपला वाढदिवस आणखीन चांगल्या पद्धतीने साजरा करूयात आणि हेच शुभेच्छा देतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुजित दादा सुतार यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी आमच्या इथे येऊन आमच्या पेशंटसाठी अन्नदान दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद. आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण व्हावा अशी देवाकडे प्रार्थना. आमच्या एसएस फाउंडेशनचे सर्व आदरणीय सुजित चाचू सुतार साहेब यांचा आज वाढदिवस. आज आमचे एसएस फाउंडेशनचे जे सभासद आहेत ते उत्साहाने हा सण साजरा. तसंच प्रत्येक वर्षी आम्ही एमआई अन्नधान्याचा कार्यक्रम साजरा करतो, जिथे वृद्धाश्रमामध्ये जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना आम्ही अन्नधान्य पुरवले जातं. या ठिकाणी वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना आम्ही अन्न देऊन त्यांचा हे करतो आम्ही. आणि तसेच एसएस फाउंडेशन नसीमभाई संस्थापक अध्यक्ष यांच्यातर्फे आम्ही जे काही नवी मुंबईत कोणालाही काही अडचण असेल, ऍडमिशनचं काही असेल किंवा हॉस्पिटलमध्ये काही गरज लागली तर ते एसएस फाउंडेशन तर्फे करण्यात येईल. आणि नसीमभाईंच्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर नवी मुंबईमध्ये आम्ही आयुक्तांची मागणी करणार की स्केटिंगसाठी स्केटिंगला नॅशनल दर्जा मिळण्यासाठी आणि नवी मुंबईमध्ये चांगले खेळाडू तयार करण्यासाठी आम्ही आयुक्तांची त्यासाठी मागणी करणार आहे. सुजित सुतार सर चाचू यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ही रॅली यावर्षी आपण SS फाउंडेशन यांच्यातर्फे आपण रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीमध्ये आपल्याला म्हणजे या रॅलीमध्ये आपल्याला मदत करण्यामध्ये नसीम खान, सुजित सुतार सर यांचा आपल्याला मला त्यांचा थँक्स बोलूशी वाटतं. तसंच माझे जे ऐरोलीमध्ये स्केटिंग क्लासेस आहेत ह्याच्यामध्ये माझ्याकडे डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल या लेवलपर्यंत खेळणारी मुलं आहेत. तसंच मीही स्वतः एक सर्टिफाईड कोच आहे आणि माझी पण एक इच्छा आहे की वैयक्तिक सर्व स्केटिंगच्या मुलांसाठी ऐरोलीमध्ये एक स्केटिंगचा ट्रॅक व्हावा. तसंच आपण ऐरोली स्केटिंग ट्रॅकसाठी मागणी करतो